नमस्कार सगळ्यांना. रसोई रेग्युलर विथ विनीतामध्ये तुमचं स्वागत आहे. आज ना मी इथे शेपूची भाजी बनवलेली आहे. एकदा तुम्ही अशा पद्धतीने शेपूची भाजी नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल. तर त्यासाठी ना मी इथे एक पेंडी शेपू घेतलेला आहे, स्वच्छ निवडून घेतलेला आहे मी, आणि त्याला ना मी बारीक चिरून घेते. तर इथे मी बारीक चिरून घेतले. चिरलेल्या ह्या शेपूची भाजी ना 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं. तर इथे मी धुवून घेतलेलं आहे पाण्यामध्ये स्वच्छ. तर इथे गॅसवरती मी कढई ठेवलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल ॲड करून हिरवी मिरची आणि लसणाचं पेस्ट व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेले शेपू त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. सहसा आपण शेपूची भाजी ना मुगाची डाळ किंवा शेंगदाण्याचं कूट टाकून करतो, तर इथे मी मसुरीची डाळ टाकून करते. तर मसुरीची डाळ मी इथे अर्धी वाटी घेतलेली आहे. स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आपल्याला ती डाळ आणि कढईमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे मी चिमूटभर हळद, 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. आपल्या डाळ शिजण्यासाठी आपल्याला वरून पाणी टाकायची काही गरज नाही. पालेभाज्यामध्ये ना, हिरव्या पालेभाज्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, तर मीठ टाकल्यामुळे भाजीला छान पाणी सुटते. त्याच पाण्यामध्ये ना ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायचे. वरून पाणी टाकायची काही गरज नाही. फक्त 5 मिनिटासाठी आपल्याला वाफवून घ्यायची ही भाजी. तर डाळ व्यवस्थित भाजीमध्ये आपल्या शेपूमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं. तर अशा पद्धतीने इथे 5 मिनिटं झालेले आहे. आपली भाजी बनवून तयार झालेली आहे आणि मसूरची डाळ पण इथे छान शिजलेली आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, मस्त मसूरची डाळ छान शिजलेली आहे. अशा पद्धतीने आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. तर मी इथे गॅस बंद करते. तर ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत म्हणा, चपातीसोबत खाऊ शकता. खूप छान लागते. एकदा नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.